सोलापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर सोलापूर विकास मंच आक्रमक झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वी मंगळवारी आंदोलन करण्यात येणार आहे। सोलापूर शहर व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवर प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सोलापूर विकास मंच आक्रमक झाला आहे। शहरातील विमानसेवा, पाणीपुरवठा, सार्वजनिक परिवहन, रस्ते, पूल, हद्दवाढ भागातील मूलभूत सुविधा, शिक्षण, उद्योग व IT क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर शुक्रवारी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित 20 ऑगस्टच्या सोलापूर दौऱ्यापूर्वी शासनाचे व प्रशासनाचे लक्ष या प्रश्नांकडे वेधण्यासाठी मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत जिल्हा परिषद कार्यालयाच्या पूनम गेट समोर एक दिवसीय भव्य निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। सोलापूर विकास मंचची बैठक शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या आवारातील हॉटेल समृद्ध येथे पार पडली। बैठकीत शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून प्रशासनाने ठोस आणि कालबद्ध निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। होडगी रोड येथील सोलापूर विमानतळावर सध्या सुरू असलेल्या विमानसेवा सातत्याने आणि सुरळीत सुरू राहण्यासाठी नाईट लँडिंगची सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली। विमानसेवेच्या भवितव्याशी संबंधित महत्त्वाच्या बाबींवर प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून सोलापूरकरांना पुरेशी व स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला। विमानसेवा सुरू राहण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, तांत्रिक बाबी आणि संबंधित प्रशासकीय प्रक्रियांबाबत स्पष्टता निर्माण करून सोलापूरच्या हवाई वाहतुकीला दीर्घकालीन स्थैर्य मिळवून देण्याची मागणी मंचाने केली। सोलापूर शहरातील सार्वजनिक परिवहन व्यवस्था तातडीने सुरू करण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली। नव्याने दाखल झालेल्या बसेसची देखभाल, गुणवत्ता आणि दीर्घकालीन कार्यक्षमता याबाबत योग्य नियोजन करावे अशी मागणी करण्यात आली।